विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी पालकमंत्री पदावरील तिढा लवकरच सुटेल असे देखील स्पष्ट केले. शिंदे यांनी सांगितलं की निवडणूक प्रचारादरम्यान मी वचन दिलं होतं की निवडणुकीनंतर विदर्भात येईल, त्यानुसार हा दौरा आहे. लोकांनी आम्हाला मोठ्या विश्वासाने निवडून दिले असून जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे जनतेचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहो. धमक्यांविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की यापूर्वीही मला अशा धमक्या आल्या होत्या. डान्स बार बंद केल्यानंतरही ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. नक्षलवाद्यांनी धमकी दिली होती, पण मी कधीही घाबरलो नाही. गडचिरोलीत पहिला औद्योगिक प्रकल्प सुरू करण्याचे काम मीच केले आहे. राज्यातील शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. 10वीच्या पेपरफुटी प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल. आमचा कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आहे असे देखील त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या. म्हणजे अगदी मी जेव्हा शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे आनंद दिघे साहेब होते, त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले त्या काळात. त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या, ठार मारण्याच्या धमक्या आल्या आणि अनेक प्रयत्नही झाले, परंतु मी कधी घाबरलो नाही. गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील नक्षलवाद्यांनी देखील मला धमक्या दिल्या, परंतु त्यांच्या धमक्यांना मी कधीच भीक घातली नाही. आणि आपल्या गडचिरोलीच्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलं नक्षलवाद संपवण्यासाठी. त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये पहिला प्रकल्प सुरू करण्याचं काम या ठिकाणी मी केलं सुजागडमध्ये, आणि त्यामुळे नक्कीच आता तिथल्या हाताला काम मिळतोय. आणि गडचिरोली देखील आपण बघताय की नक्षलवाद जवळपास संपुष्टात आलाय. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखील सांगितले 2026 पर्यंत आपला देश नक्षलमुक्त करायचा. आता स्वतः मुख्यमंत्री गडचिरोली बघतायत, ते पालकमंत्री आहेत, आणि म्हणून अशा अनेक वेळा मला धमक्या आल्या, पण या अशा धमक्यांना मी कधी घातली नाही. धमक्यांना मी कधी घाबरलो नाही, घाबरणारही नाही. दहावीचा पेपर होता, 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे, आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ओरा समितीचे रिपोर्ट बद्दल माहिती केंद्र सरकारने दिली की असा रिपोर्ट आमच्या रेकॉर्ड मध्ये नाही. वारंवार महाराष्ट्राचे राजकारण त्याची मी माहिती घेतो. अध्यक्ष काही नगरसेवक या ठिकाणी नागपुरात प्रवेश करतायत, तुमचे होर्डिंग ते धक्का लागले, नेमके कोणाकोणाला धक्के देणार आहे विदर्भात? जपानचा याला संदर्भ आहे, जपानचा संदर्भ आहे. ज्या पद्धतीने रोज येत आहेत, धक्का देत आहेत. जपान झालाय उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. हिरोशिमाचा बॉम्ब तुम्ही टाकला होता, उद्धव ठाकरे म्हणतायत जपान त्यांचा झाला, त्यांच्या रोज भूकंपात धक्के बसतायत. त्यामुळे तुमचा बॉम्ब तुम्हाला धक्का देणार, तुम्ही दिसणार पण नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. कसं आहे याच्यामध्ये काही लोक म्हणाले धक्का पुरुष झाले. खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमच्या घरी बसवलेला आहे. खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे, किंबहुना पक्षातल्या चांगल्या लोकांना, त्यांची नावं मी घ्यायला गेलो तर खूप वेळ लागेल, पण जे चांगलं काम करणारे, पक्ष वाढवणारे लोक, त्यांना धक्का मारून बाहेर काढणारे जे पक्षाचे नेते आहेत, त्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत, आणि शिवसैनिक सोबत येत आहेत, एक विश्वास दाखवत आहेत, आणि या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना काम करते. आणि म्हणून एक शेअर बाजाराचं तुम्हाला मी सांगतो, शेअर बाजारमध्ये ज्या कंपनीचे शेअर, त्याचे क्रेडिबिलिटी असते आणि विश्वास असतो, ते शेअर लोक खरेदी करतात. किती बाजारामध्ये उलटापालट झाली तरी ते शेअर खालीवर होत नाहीत, असे आमची शिवसेना आहे. आणि त्यामुळे या शिवसेनेवर लोक विश्वास ठेवतात. खरं म्हणजे काम करणारी शिवसेना, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना, आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना, आणि विकासाला प्राधान्य देणारी शिवसेना. म्हणून 2.5 वर्ष मी जे काम केलं, महायुती, मी, देवेंद्रजी, अजितदादा, एक टीम बनवून काम आम्ही केलं, आणि त्याचा परिपाक जो आहे या विधानसभेत दिसतोय. पालकमंत्री लवकरच सुटेल तिढा. नरेंद्र महाराज म्हणाले लाडकी बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत इम्पॅक्ट नव्हता, तर साधू संतांनी संघाची लोक घरोघर गेली त्याचा इम्पॅक्ट होता. म्हणताप सर नाईक म्हटले की मोफत
सवलती दिल्यामुळे एसटी तोट्यात जाते. लाडक्या बहिणीची एसटी सवलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी मध्ये लाडक्या बहिणींना महिलांना 50% सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही, बंद होणार नाही. नरेंद्र महाराज म्हणाले क्या कहा पहले आपने कि मुझे हल्के में नहीं ले, ये तो मैंने पहले ही कहा है. जिन्होंने मुझे हल्के में लिया है, मैं एक कार्यकर्ता हूँ, सामान्य कार्यकर्ता हूँ, लेकिन बाला साहब और दिगे साहब का कार्यकर्ता हूँ, ये समझ के मुझे सबने लेना चाहिए. और इसलिए जब हल्के में लिया तो 2022 में टांगा पलटी कर दिया, सरकार को बदल दिया, आम लोगों के मन की सरकार को हमने लाया वहां पर. और डबल इंजन की जो लोग चाहते थे, डबल इंजन की सरकार चली. और देखो, मैंने उस वक्त कहा था विधानसभा के पहले मेरे भाषण में कि मैं और देवेंद्र जी 200 से ज्यादा सीटें लाऊंगा, तो 232 सीट आई है. और इसलिए मुझे हल्के में मत लेना. ये इशारा जिनको समझना है वो समझ ले, और मैं मेरा काम करते रहूंगा. रोज आरोप लगा रहे, रोज देखो महाजी शिंदे पुरस्कार मिला, पवार साहब ने पुरस्कार दिया. एक मराठी माणूस को एक पुरस्कार देता है जो महापराक्रमी महादजी शिंदे, ये बहुत बड़े योद्धा थे, उनके नाम से महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार मेरे जैसे कार्यकर्ताओं को दिया गया. उस पर भी कितनी जलन हो गई. कितने जलोगे, एक दिन तो जलकर खाक हो जाओगे. और इसलिए मैं कहता हूँ कि उस वक्त पवार साहब का भी अपमान किया, जिन्होंने उनको मुख्यमंत्री बनाया था, उनका भी अपमान किया. साहित्यिक लोगों को दलाल कहा, उनका भी अपमान किया. महाजी शिंदे जी, उनके वंशजों का भी अपमान किया. मेरा तो अपमान छोड़ो. और उसमें अमित शाह जी का भी नाम जोड़ा गया. बोले ये पुरस्कार अमित शाह जी को है. क्यों? क्या ये सब चल रहा है? कभी तो सुधरेंगे कि नहीं? और इसलिए मैं अभी भी कहता हूँ, देखो, मुझे कितने भी आरोप लगाओ, कितनी भी गालियां दो, लेकिन जब तक ये पूरी जनता महाराष्ट्र के हमारे साथ है, तब तक मुझे कोई चिंता नहीं है. नरेंद्र महाराज म्हणाले विधानसभा कोई आया नहीं है अभी हमारे पास. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट नव्हता. साधू संत आणि संघाचे लोक घरोघरी गेले, त्यामुळे बदल घडला. सगळ्यांचा इम्पॅक्ट सगळ्यांचा होता. लाडकी बहीण, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ, साधू संत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सगळ्या लोकांनी काम केलं, साधू संतांनी केलं. आणि त्यामध्ये नरेंद्र महाराजांचं देखील मोठं एक अधिष्ठान आहे. त्यांचे लोक देखील आमच्या महायुतीच्या पाठीशी होते. महायुतीला त्यांनी देखील सहकार्य केलं. सर, सुरेश दस ने आरोप लगाया है कि धनंजय मुंडे अमित शहा काही महायुतीची बैठक वगैरे होणार बैठक